आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मुख्यमंत्री आणि सर्व अतिरिक्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठकीत कोणते मोठे निर्णय होणार याकडे लक्ष। काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांच्याकडून संसदेत सनद प्रस्ताव, अजित पवार आणि चंद्रबाबू नायडू यांना मिळवलेल्या क्लीन चिट विरोधात प्रस्ताव। यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार निवृत्त अधिकारी डॉक्टर मीना बोरवणकरांना प्रदान, पैसे न घेणारे पोलीस आता बोटावर मोजण्या एवढे, मीरा बोरवणकरांनी मांडली खंत। नागपुरात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन, जलवाहिनी दुरुस्तीचं काम करण्यासाठी पाणी पुरवठा बंद। म्हाडाच्या अर्जदारांना अनामत रक्कम परत केलेली नाही, नियमानुसार विजेत्यांना केवळ एकच घर घेता येतं, 450 विजेत्यांनी दुसरं घर परत केलं, मात्र अनामत रकमेची अद्याप प्रतीक्षा। म्हाडाची 14,000 घरं विक्रीविना पडून, इतर खासगी बिल्डरांनी सोयीसुविधांचं आमिष दाखवल्यानं म्हाडाच्या घरांना वालीच नाही। रेल्वे स्थानकांवर म्हाडाचे स्टॉल्स, म्हाडाच्या घरांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स उभारणीचा निर्णय, मध्य रेल्वे प्रशासनाला परवानगीसाठी प्रस्ताव। मटारचे भाव गडाडले, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागल्यानं बाजारात मटारची आवक, मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं मटारची 25 रुपये प्रति किलोनं विक्री। खरीप हंगामातील तूर पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता, ढगाळ वातावरण आणि वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत। नवीन वर्षात वाहन खरेदी महागणार, वाहतूक खर्च वाढल्यानं चारचाकी महागणार, मारुती सुझुकी या कार निर्मिती कंपनीकडून किंमत वाढवण्याचा निर्णय। प्लास्टिक विरोधी मोहीम थंडावली, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेचे प्लास्टिक विरोधातील मोहिमेकडे दुर्लक्ष, बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर। सेनगावात जीर्ण झालेली विद्युत तार अंगावर पडल्यानं एकाचा मृत्यू, महावितरणाच्या उपअभियंत्यासह इंजिनियर लाईनमॅनवर गुन्हा दाखल, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन ॲप, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांसाठी तयार केलं MSBHE ॲप, विद्यार्थ्यांसाठी या ॲपवर परीक्षा निकाल सरावासाठी प्रश्नपत्रिकांची मिळणार माहिती। सोलापूर महानगरपालिकेच्या 11 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेचा मोठा पुढाकार, जिल्हा नियोजन समितीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी 56 लाखांचा प्रस्ताव। अकोल्यातील बौद्ध विहारात 2 विषारी मण्यार सापाची झुंज, सापांना पकडण्यासाठी सर्पमित्रांशी तात्काळ संपर्क, सर्पमित्रानं दोन्ही मण्यार सापांना पकडून जंगल अधिवासात सोडलं। दिल्लीच्या दिशेनं जाणारा शेतकरी मोर्चा 1 दिवस स्थगित, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यानं शेतकरी जखमी झाल्यानं मोर्चा स्थगित। कोकण मार्गावर रेल्वे गाड्या आणि स्थानकांच्या संख्येत वाढ, मात्र दुहेरीकरणाचा प्रस्ताव नाही, रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय। माजी IPS अधिकारी संजीव भट यांची निर्दोष मुक्तता, 1997 मधील कोठडीतील छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता, गुजरातच्या पोरबंदर येथील न्यायालयाचा निर्णय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती। क्षयरोग निर्मूलनासाठी उल्हासनगरमध्ये राबवणारा 100 दिवस मोहीम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत राबवणार मोहीम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।